पांढऱ्या केसांवरती मेहंदी लावल्यानंतर केस जे आहेत ते काळे होण्याऐवजी लालच राहिले किंवा मेहंदीचा कोणताही परिणाम केसांवरती झाला नाही, म्हणजे केसांना हवा तो रंग आला नाही, किंवा इंडिगो प्लस मेहंदी ही जी स्टेप तुम्ही सांगितलेली आहे, म्हणजे अगोदर मेहंदी लावायची आणि त्यानंतर इंडिगो पावडर लावायची, ह्या ज्या दोन्ही स्टेप मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये काहींना बऱ्याच ताईंना मेहंदीचा कलर तर चढला पण इंडिगोचा कलर चढला नाही आणि त्यांचे केस जे आहेत ते काळे झालेले नाहीत, अशा असंख्य प्रश्न जे आहेत ते मला विचारले गेलेले आहेत जो आपण व्हिडिओ बनवला होता त्यावरती. तर बऱ्याच ताईंना म्हणजे 2 स्टेपमध्ये जो व्हिडिओ बनवला होता त्यावरती हे प्रश्न आलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ताई इंडिगो वापरल्यानंतर केसांना काळा कलर चढत नाही. बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की मेहंदी लावल्यानंतर मेहंदीचा सुद्धा लाल कलर जो असतो तो सुद्धा केसांवरती चढत नाही, किंवा मेहंदी प्लस इंडिगो जेव्हा आपण वापरतो तेव्हा मेहंदीचा तर लाल कलर चढतो पण इंडिगो काम करत नाही. तर या सगळ्याची कारणं काय असू शकतात, असे बरेच प्रश्न आहेत. या सगळ्याची कारणं आणि त्याचा उपाय, त्यावरती उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारची रेमेडी तुमच्याशी शेअर करणार नाही किंवा कुठलेही तेल मी बनवणार नाहीये. तर हे जे प्रश्न आहेत जेणेकरून तुमचं समाधान झालं पाहिजे हाच उद्देश आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय असू शकतात हे मी तुमच्याशी आज शेअर करत आहे. आणि हे का वर्क करत नाही तुमच्यावरती, का तुम्ही सगळ्या वस्तू प्रॉपर वापरून सुद्धा म्हणजे तुम्हाला हवा तो कलर मेहंदीचा मिळत नाही, तर यावरती काय उपाय आपण करू शकतो हे सगळं काही डिटेल मी सांगणार आहे. व्हिडिओसोबत कंटिन्यू नक्की राहा. ज्या पण ताईंना समस्या येतात त्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि ज्या ताईंना समस्या येत नाही त्यांना परफेक्ट कलर मिळालेला आहे त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो स्किप केला तरी चालेल. तर बघा, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेला आहे की हा जो व्हिडिओ आहे तो कशा संदर्भात बनणार आहे. अगदी बरोबर आहे, हा व्हिडिओ कुठलीही रेमेडी या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार नाही आणि कुठलेही तेल या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार नाही. पण यापूर्वी जो व्हिडिओ शेअर केलेला आहे मेहंदी संदर्भातला, बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत पण त्यावरती जे प्रश्न आलेले आहेत आणि जास्तीत जास्त जी प्रश्न मला विचारली गेलेली आहेत त्या प्रश्नांचं समाधान जे आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे. आणि जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत मला स्वतःला सुद्धा समाधान वाटत नाही. आपण एखादी रेमेडी सांगितली आणि ती ताईंवरती वर्क केली नाही किंवा त्याचा त्या मनावा तसा रिझल्ट ताईंना मिळाला नाही तर मला ते समाधानी म्हणजे ती गोष्ट समाधानी मला ठेवत नाही आणि मला त्या सगळ्या प्रश्नांची प्रश्नांच्या उत्तरं द्यायला भाग पाडतं. मग बघा, आता इथं बऱ्याच ताईंचे प्रश्न काय होते की ताई तू ज्याच पद्धतीनं मेहंदी भिजवायला सांगितली किंवा मेहंदी लावायला सांगितली केसांना आणि त्यानंतर इंडिगो पावडर जी आहे ती सुद्धा आम्ही तुझ्या पद्धतीनं लावली पण रिझल्ट जो आहे तो, आता बऱ्याच ताईंना रिझल्ट 100% मिळालेला आहे. काही मोजक्या ताई आहेत आपल्या त्यांना रिझल्ट मिळालेला नाही, पण त्याची कारणं जी आहेत ती वेगळी आहेत. ती कारणं कोणती आहेत ते मी आता तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला प्रश्न, सगळ्यात जास्तीत जास्त विचारलेला प्रश्न जो होता तो होता ताई तू ज्या पद्धतीनं मेहंदी भिजवायला सांगितली, ज्या पद्धतीनं इंडिगो पावडर लावायला सांगितली, म्हणजे जी 2 स्टेप प्रोसेस मी सांगितली होती त्या व्हिडिओ संदर्भात आहे हे, तर त्या पद्धतीनं आम्ही सगळं काही केलं पण केसांचा जो कलर आहे तो काळा आला नाही किंवा केसांवरती मेहंदी आणि इंडिगो दोन्ही सुद्धा वर्क केलेले नाहीये. तर आता यामागची कारणं काय असू शकतात हे मी सांगते. बघा, बऱ्याचदा हे माझ्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. तुम्हाला मी परत सांगते की मी सुरुवातीला 2 वेळा स्मूथनिंग केलेलं आहे आणि 2 वेळा परमनंट कलर केलेला आहे. हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि त्याशिवाय मी म्हणजे केमिकलचे शॅम्पू वापरायचे. बघा होतं काय, जेव्हा आपण या केमिकल ट्रीटमेंट करतो म्हणजे स्मूथनिंग म्हणा किंवा परमनंट कलर म्हणा, आता बरेच खूप काही यामध्ये व्हरायटी आहेत, खूप काही प्रोसेस चाललेल्या असतात. हे पण केमिकल ट्रीटमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा होतं काय की केसांच्या मुळामध्ये केमिकल जातं आणि बरेच जण असं म्हणतात की मुळांमध्ये केमिकल जात नाही, पण जातं ताईंनो. माझा स्वतःचा अनुभव मी सांगत आहे तुम्हाला. मी 4 वेळा म्हणजे टोटल 4 वेळा मी केमिकल ट्रीटमेंट माझ्या केसांवरती केली आणि केसांची वाट लावून घेतलेली होती. हे मी तुम्हाला पूर्वीसुद्धा शेअर केलेलं आहे. तात्पुरता लूक खूप सुंदर आला होता, खूप खुशही होते, पण नंतर जे झालं ते सगळं काही तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तुमच्यापासून काही लपवून ठेवलेलं नाही आहे. केमिकल ट्रीटमेंट करायच्या अगोदर मी काय करायची की मेहंदी लावायची. म्हणजे मला जसं समजतंय म्हणजे
10वी-11वी पासून मी मेहंदी लावायची केसांना आणि माझे केस जे आहे ते खूप जास्त हेल्दी होते. आता मला जी लोक ओळखतात त्यांना माहीत आहे माझे केस कसे होते, खूप सुंदर होते केस. आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा मी केमिकल ट्रीटमेंट चालू केल्या किंवा केमिकल ट्रीटमेंट पहिली जेव्हा केमिकल ट्रीटमेंट केली त्यानंतर मी मेहंदी लावायचं बंद केलं. आता मेहंदी लावायचं का बंद केलं, तर ते बंद करावंच लागतं. जेव्हा आपण केमिकल ट्रीटमेंट करतो ना तेव्हा आपल्याला मेहंदी, तेल या सगळ्या गोष्टी बंद करायला ती लोक लावतात, म्हणजे पार्लरवाले लावतात बंद करायला, कारण की ते चालतच नाही त्याला. तर मग मला बंद करायला लावलं आणि मी बंद केलं पूर्णपणे. मेहंदी सोडली, तेल सोडलं आणि त्यांचे जे शॅम्पू होते, त्यांचे जे पण प्रोडक्ट्स होते ते वापरायला चालू केलं. पण झालं काय, बऱ्याच वेळेला केमिकल ट्रीटमेंट करावी तर लागलीच. कारण की होतं काय, पहिल्यांदा जेव्हा आपण केमिकल ट्रीटमेंट केली केस ड्राय झाले, मग त्यानंतर काय होतं की हे ड्रायवरती दुसरी ट्रीटमेंट आहे, ते करा, बऱ्याच अशा त्यामध्ये आपण गुंफत जातो, अडकत जातो आणि ते करूनच घ्यावं लागतं आपल्याला. मग ते गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत, त्या बाजूला सोडू. पण केमिकल ट्रीटमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा केसांच्या मुळामध्ये खूप प्रमाणामध्ये केमिकल साठलं जातं. आणि फक्त ही केमिकल ट्रीटमेंटबद्दलच बोलत नाही आहे, तर आणखीन एक गोष्ट आहे, जेव्हा आपण केमिकलचे डाय वापरतो केसांना, म्हणजे पांढरे केस काळे करण्यासाठी म्हणा किंवा केसांना एक वेगळा टोन आणण्यासाठी, आपल्याला मनासारखा हवा तसा टोन आणण्यासाठी आपण जेव्हा केमिकलचे डाय आपल्या केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करतो तेव्हा सुद्धा केसांच्या मुळामध्ये केमिकल जातं आणि केसांवरती खूप मोठा परिणाम करतं. मग ह्या केमिकल मुळांमध्ये काय काम करतं बघा, आपण जेव्हा मेहंदी लावतो, आपण जेव्हा इंडिगो लावतो ते वर्क करू देत नाही, कारण की ऑलरेडी केसांच्या मुळामध्ये केमिकल असतं आणि या केमिकलमुळंच या गोष्टींचा म्हणजे मेहंदीचा, इंडिगोचा परिणाम होत नाही. कारण की केमिकल बघा स्ट्रॉंग असतं, ते वर्क करू देत नाही बाकीच्या गोष्टींना. आणि होतं काय की आपल्याला मेहंदीचा कलर येत नाही ना इंडिगोचा कलर येतो. म्हणजे जी लोक केमिकल ट्रीटमेंट केलेली आहेत, म्हणजे केसांवरती स्मूथनिंग म्हणा किंवा कलर म्हणा, कोणत्याही गोष्टी, आता बऱ्याच गोष्टी आहेत, इतक्या मला माहीतही नाही तितक्या गोष्टी आहेत. केरेटिन ट्रीटमेंट आहे, आता बरेच आणखी नवनवीन प्रकार आलेले आहेत. कोणतीही केमिकल ट्रीटमेंट केली असेल आणि त्याला तुम्ही कंटाळला असेल आणि त्यानंतर मग तुम्ही या नॅचरल गोष्टीकडे आला असेल, लगेच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. जोपर्यंत केसांच्या मुळामध्ये हे केमिकल आहे तोपर्यंत हे मेहंदी म्हणा किंवा इंडिगो वर्क करणार नाही. हा माझा अनुभव आहे. मग करावं काय आता अशा वेळेस, म्हणजे केमिकल ट्रीटमेंट केलेली असेल किंवा केमिकलचे डाय तुम्ही वापरलेले असतील, तेव्हा मग हे जे कलर आहेत, म्हणजे मेहंदीचा कलर चढत नाही, इंडिगोचा कलर चढत नाही केसांमध्ये, तर करावं काय अशा वेळेस. तर काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, दुसऱ्यांदा रिझल्ट मिळणार नाही, तिसऱ्यांदा रिझल्ट मिळणार नाही, होऊ शकतं चौथ्यांदा सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. पण आपल्याला जिद्द सोडायची नाही आहे. नेहमी वारंवार या गोष्टी म्हणजे मेहंदी, इंडिगो जे आहे ते लावत राहायचंय. आणि एक वेळ अशी येते, कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 5 वेळा तुम्हाला ट्राय करावं लागेल किंवा 4 वेळा, आता त्याच्यावरती डिपेंड करणार आहे किती प्रमाणामध्ये केमिकल वापरलेलं आहे वगैरे, या गोष्टी थोड्याशा इथं मॅटर करतात. तर बघा 4 ते 5 वेळानंतर तुम्हाला लास्टला तुम्हाला म्हणावा तसा रिझल्ट मिळणार आहे. जोपर्यंत त्या मुळांमध्ये केमिकल आहे तोपर्यंतच ते कार्य करतं. आणि जेव्हा आपण नेहमी वारंवार या मेहंदीचा वापर म्हणा किंवा या इंडिगोचा वापर करू, तेव्हा ते जे केमिकल आहे ते कालांतराने जातं आणि आपल्याला हवा तो मेहंदीचा कलर आणि इंडिगोचा कलर येतो. तर एवढं लक्षात ठेवायचं की 2 ते 3 वेळेमध्ये लगेच हार मानायची नाहीये, कंटिन्यू लावत राहायचंय. लगेच एकदा कलर नाही आला तर सोडून द्यायचं नाहीये, 2 ते 3 वेळा लावून बघायचंय. चौथ्यांदा किंवा 5व्यांदा कलर येणार म्हणजे येणार. मग हा जो प्रश्न आहे की ताई मला कलर चढतच नाहीये मेहंदीचा किंवा ताई इंडिगो वर्क करतच नाहीये, ही एक गोष्ट असू शकते त्यामधले, ज्या ताईंनी केमिकल ट्रीटमेंट केलेली आहे किंवा केमिकल डाय वापरलेला आहे. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आता दुसरा पॉइंट काय असू शकतो बघा, तर दुसरा पॉइंट हा असू शकतो, आपण जे प्रोडक्ट्स वापरतोय ते खरंच वर्क करणारे आहेत काय, चांगल्या कंपनीचे आहेत काय, किंवा फसवणूक तर आपली झालेली नाहीये ना. आपण जेव्हा लोकल मार्केटमधून ह्या वस्तू खरेदी करतो किंवा सुट्या ज्या असतात त्यांच्या सुट्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो त्यांच्याकडून फसवणूक होण्याची खूप दाट शक्यता असते. कारण की बरेच दिवस, आता असं पण म्हणू शकत नाही की ते पूर्णपणे तुमची फसवणूक करतात, कारण होतं काय की बरेच दिवस या वस्तू ते स्टोअर करून ठेवल्यामुळं, म्हणजे अलीकडे या वस्तूंना जास्त डिमांड नाही आहे, त्यामुळे होतं काय की बरेच दिवस ते काय करतात, स्टोअर झालेल्या वस्तू आपल्याला विकतात. आणि होतं काय
की खूप दिवस त्या वस्तू पडून राहिल्यामुळं त्या वस्तू वर्क करायच्या बंद करतात, कार्य करायच्या बंद करतात आणि आपल्याला रिझल्ट देत नाही. इंडिगो पावडर असेल किंवा मेहंदी असेल, त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे बघा, ज्या पण आपण वस्तू घेणार आहोत ते एक चांगल्या कंपनीच्या, थोडंसं पैसे जास्त लागेल काही हरकत नाही, पण चांगल्या कंपनीच्या आणि फ्रेश वस्तू तुम्ही घ्या, एवढी विनंती असणार आहे माझी. कारण की बघा, जेव्हा पण आपण भन्साळीच्या दुकानामधून ह्या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जातो, आपल्याला माहीतच नसतं, कारण की त्यावरती डेट वगैरे काहीच नसते, कधी बनवलेलं आहे आणि कधी ते विकतायत हे आपल्याला काहीच माहीत नसतं, कारण की खुल्या असतात त्या वस्तू. तर आता मी परत तुम्हाला सांगेन इथं की त्या वस्तू खरेदी करण्याऐवजी तुम्ही ऑनलाईन मागवा किंवा एखादं मोठं दुकान असतं तुमच्या शहरामध्ये किंवा कुठेही तुम्हाला मोठं दुकान असेल, एक ब्रँड म्हणा, पतंजली म्हणा किंवा नुपूरची मेहंदी म्हणा. आता मी नुपूरची मेहंदी पूर्वीपासून वापरते, तुम्हाला माहीत आहे, आणि तुम्ही मला लिंक मागितली होती, मी लिंकसुद्धा दिली. आणि ही बघा, हे नुपूरचं पॅकेट असं असतं मेहंदीसाठी. मी हे आणि गणपतीच्या पतंजलीचं तुम्हाला सजेस्ट करेन, कारण की मला याचा रिझल्ट खूप चांगला येतो आणि साहजिकच आहे सगळ्यांना सुद्धा हा रिझल्ट जो आहे तो चांगला येईल. म्हणजे सांगायचा उद्देश एवढं की चांगली कंपनी निवडा, कोणती पण तुम्ही वस्तू घेताय ना ते चांगल्या क्वालिटीचं घ्या. थोडेसे कमी पैशामध्ये मिळतंय म्हणून कुठलीही वस्तू खरेदी करू नका, चांगल्या वस्तू घ्या. ऑनलाईन या सगळ्या वस्तू कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळतात, घरापर्यंत येऊन पोहोचतात. त्यामुळे तुम्हाला जर हव्या असतील तर त्या ऑनलाईन खरेदी करू शकता, नसेल हव्या तर तुम्ही बाजारातूनच आणा, पण या वस्तू आणा ज्या की चांगला रिझल्ट तुम्हाला देऊ शकतील. बरेच प्रोडक्ट असे असतात ताईंनो की निगेटिव्ह रिझल्ट सुद्धा देतात, म्हणजे इंडिगो पावडर असो किंवा कोणत्याही वस्तू असो, तर खूप दिवसाच्या ठेवल्यामुळं निगेटिव्ह रिझल्ट सुद्धा तुम्हाला मिळतो. तसं नुकसान करून घ्यायचं नसेल तर चांगल्या वस्तू वापरा, हे दुसरं कारण असू शकतं. तर हा दुसरा पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल. तर तिसरी गोष्ट जी सांगायची, तर बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की ताई मेहंदीचा तर कलर चढतो पण इंडिगो वर्क करत नाही, किंवा इंडिगोचा कलर तो जो जांभळट कलर प्लस ऑरेंज कलर मिक्स होऊन जो काळा कलर आपल्याला मिळतो तो मिळत नाही, ऑरेंजच राहतो, म्हणजे इंडिगो वर्क करत नाही. परत यासाठी तीच गोष्ट आहे, इथं केमिकलचा काही विषय नाही आहे, कारण की मेहंदीचा कलर चढतोय म्हणजे तुमच्या मुळांमध्ये केमिकल नाही आहे. तर ही गोष्ट ॲक्सेप्ट करून इंडिगो पावडर जर वर्क करत नसेल तुमच्या केसांवरती, तर इंडिगो पावडर जी आहे ती जी कंपनी तुम्ही वापरलेली आहे त्यापेक्षा चांगली कंपनी म्हणा किंवा चांगली क्वालिटीचं इंडिगो तुम्ही खरेदी करून बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही लावून व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने लावून मग तुम्ही रिझल्ट पाहू शकता. एकदा दोनदा नाही आला तरी हरायचं नाही, आपल्याला कंटिन्यू लावायचं आहे आणि तो रिझल्ट येणार एवढं 100% मी सांगू शकते. एकदा दोनदा तीनदा येणार नाही, चौथ्यांदा थोडासा रिझल्ट येईल, पाचव्यांदा तर नक्की 100% रिझल्ट येईल. त्यासाठी एका किंवा दोन वापरामध्ये निर्णय घ्यायचा नाही, वापरायचं की नाही असा निर्णय अजिबात घ्यायचा नाहीये. कंटिन्यू लगातार या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून आपल्याला एक परफेक्ट 100% नॅचरल रिझल्ट जो आहे तो मिळेल. यासाठी आपल्याला कंटिन्यू फॉलो करत राहायचंय. बघा, या आयुर्वेदिक वस्तू आहेत, याने म्हणजे असं जादू होणार नाहीये कुठल्या पण गोष्टीमध्ये. आता चेहऱ्याला एखादी क्रीम लावली की लगेच जादूसारखं दाखवलं जातं, पण तसं होणार नाहीये. आपण नॅचरल वस्तूपासून आपली स्किन म्हणा किंवा आपले केस म्हणा वाचवतोय, म्हणजे नॅचरल वस्तू वापरून आपले केस जे आहेत आपण ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय, बाकीच्या केमिकल वस्तूपासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी सांगते ताईंनो की एकदा दोनदा वापरण्यामध्ये रिझल्ट तुम्हाला नाही आला तरी चालेल, पण कंटिन्यू या गोष्टी फॉलो केल्यानंतर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला मिळतो. तर ती गोष्ट जी आहे ते बऱ्याच ताईंचं म्हणणं असं आहे की ताई मेहंदी केसांसाठी हानिकारक असते किंवा मेहंदीने केस ड्राय होतात. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर केलेली आहे. ताईंनो, तुमचे जर केस ड्राय होत असतील तर त्या मेहंदीमध्ये बऱ्याच ताईंचं म्हणणं असं आता चौथी गोष्ट जी आहे ती मी तुमच्याशी शेअर करते बघा. चौथा पॉईंट मी तुमच्याशी शेअर करते बघा. बऱ्याच ताईंचं म्हणणं असं होतं की ताई मेहंदी केस जे आहेत, चौथा प्रश्न मला बऱ्याचदा मला हा प्रश्न सुद्धा विचारला जातो, ताई मेहंदीने केस ड्राय होतात, मेहंदीने केस तुटतात. तर हा प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा विचारला जातो. मेहंदी वापरणं कितपत योग्य आहे ताई, आणि खरंच चांगलं असतं का मेहंदी वापरणं? कारण की बऱ्याचदा वाचलेलं आहे की मेहंदी वापरू नये, मेहंदीने केस ड्राय होतात, मेहंदीने केस तुटतात आणि मेहंदीने केस जे आहेत ते लवकर म्हणजे कलर चेंज होत जातो, त्याचं लालवट होत ते पांढरे होतात, अशा बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे. बऱ्याच ताईंनी वाचलं सुद्धा असेल, मान्य आहे. पण ताईंनो,
केमिकल नाही आहे यामध्ये. ज्या पण आपण वस्तू वापरतोय, हर्बल वस्तू वापरतोय, केमिकलमुळे केस जे आहेत ते पांढरे होतात नक्की. पण आपण मेहंदी जी वापरतोय ती नॅचरल हर्बल मेहंदी वापरतोय, त्यामुळं कुठेही प्रश्न येत नाही की मेहंदीने केस कालांतराने पांढरे होतील. बघा, मेहंदी हे परंपरागत चाललेली एक पद्धत आहे, पॅक आहे, आपल्या हेअर पॅक आहे म्हणू शकतो आपण. बऱ्याच स्त्रिया पूर्वीपासून हा हेअर पॅक वापरत आलेले आहेत आणि त्यामुळं आपण सुद्धा हा फॉलो करायला काही हरकत नाही. जर तुमचे केस जर ड्राय होत असतील तर तिथं तुम्ही मोहरीचं तेल 1 चमचा वापरू शकता. केस जे आहे ते ड्राय होणार नाहीत आणि तुम्हाला जो रिझल्ट आहे तो मिळेल. आता बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की तेल कुठल्याही वस्तूमध्ये मिक्स होत नाही, मग केस ड्राय व्हायचे कसे राहतील, किंवा तेल मेहंदीमध्ये मिक्स होत नाही, पाण्यामध्ये मिक्स होत नाही हे मान्य आहे, पण मेहंदीमध्ये तेल मिक्स होतं. तुम्ही करून बघा मिक्स. थोडासा वेळ त्याला मिक्स करायचं आहे. 1-2 मिनिटामध्ये मेहंदीमध्ये तेल ॲटोमॅटिक व्यवस्थित मिक्स होतं. तुम्हाला कुठंही वरती तेलाची लेअर दिसणार नाही. थोडंसं फास्ट मिक्स करावं लागणार आहे. तर मिक्स होतं तेल, होत नाही असं नाही आहे, तर होतं, थोडंसं मिक्स व्यवस्थित करा, वरती तेल तुम्हाला दिसणार नाही. तर हा होता 4था पॉईंट, तुमच्या लक्षात आला असेल. मेहंदीने जर तुमचे केस ड्राय होत असतील तर तेल मिक्स करा. थोडंसं मोहरीचं तेल किंवा खोबरं तेल मिक्स करू शकता, कोकोनट ऑइल, पण शक्यतो प्रयत्न करा की मोहरीचं तेल त्यामध्ये 1 चमचा का होईना मिक्स करा. तर आता बऱ्याच ताईंचा प्रश्न हा पण होता की ताई तू अंड मिक्स करायला सांगते, अंड आमच्या घरामध्ये चालत नाही, त्याऐवजी दुसरी एखादी वस्तू सांग. तर मी सांगितलेलं सुद्धा आहे ताईनो, अंड तुमच्या घरामध्ये चालत नसेल, अंड तुम्हाला अजिबात म्हणजे तुम्ही अंड्याला शिवतच नसाल, तर तुम्ही दही 2 चमचे 3 चमचे त्यामध्ये ॲड करू शकता. अंड जे वर्क करतं तेच दहीसुद्धा तुमच्या केसांवरती वर्क करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी, हे सगळे पॉईंट तुमच्या लक्षात आलेले असतील. अंड्याऐवजी तुम्ही दही वापरू शकता. केस ड्राय होत असतील तर तेल वापरू शकता त्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे सगळे जे पॉईंट्स आहेत खूप जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आशा करते तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की मेहंदीने कलर येत नाही, किंवा पांढरे केस काळे होत नाहीत, किंवा इंडिगो कार्य करत नाही. या प्रश्नांची मुख्यत्वेने मी या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रश्नाची उत्तर तुम्हाला समजली असतील असं मी समजते. आणि समजले असतील तर नक्कीच डन करा, आणि समजली नसतील तरीसुद्धा तुम्ही परत प्रश्न विचारू शकता, काय समजलं नाही. तर इंडिगोचा कलर येण्यामागची कारणं लक्षात आली असतील, मेहंदीचा कलर न येण्यामागची कारणं आणि इंडिगोचा कलर न येण्यामागची कारणं तुमच्या लक्षात आलेली असतील, आणि केव्हा कलर येतो हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता आणि 1दा-2दा वापरून बघा, तिसऱ्यांदा नक्की वर्क करतं, एवढी 3ऱ्यांदा ते 4थ्यांदा नक्की वर्क करणार एवढी माझी गॅरंटी आहे. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. मी स्किन संदर्भात, मेहंदी संदर्भात किंवा केसांसंदर्भात जे पण प्रश्न असतात म्हणा, किंवा जे पण मला योग्य व्हिडिओ वाटतात ते मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आणि तुमची मदत करण्याचा प्रयत्न करते. आणि तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी शेअर करू शकता. कमेंट बॉक्स जो आहे तो तुमच्यासाठीच असतो, तर वापर नक्की करा त्याचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे जे पुढचे येणारे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.